मिरज ग्रामीण पोलिसांनी लिंगणूर पारधी वस्ती इथं विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवून गंभीर गुन्ह्यातील 3 फरारी आरोपींना अटक केली। पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिनांक 2 मे रोजी सकाळी हे ऑपरेशन राबवले। या कारवाईत दरोडा, जबरी चोरी व बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला सिराज उर्फ किरण शिसपूल भोसले, राहणार आंबेडकर नगर, बोलवाड, सध्या लिंगणूर, विश्वजित शिसपूल भोसले, वय वर्ष 21, राहणार लिंगणूर व क्रांती जलवा भोसले, वय वर्ष 20, राहणार लिंगणूर या तिघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सिराज उर्फ किरण भोसले याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी व बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असून तो 11 गुन्ह्यांमध्ये फरारी होता। त्याला मिरज न्यायालयानं 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। विश्वजित भोसले हा मिरज शहर पोलीस ठाण्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरारी होता। त्याला पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। क्रांती भोसले हा कवठेमंकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यात फरारी होता। त्यालाही संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। रेकॉर्डवरील या तीनही आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतल्यानं पोलीस अधीक्षकांनी मिरज ग्रामीण पोलिसांचं कौतुक केले। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे काल रात्रीच्या पहाटेच्या कोमिंग ऑपरेशनमध्ये काल आम्हाला 3 गुन्हेगार हे कोमिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात यश आलेलं आहे। त्याची पहिला आहे तो सिराज उर्फ किरण शिसपूल भोसले, वय वर्ष 32, हा पारधी वस्ती लिंगणूर बोलवाड तिथला आहे आणि याच्यावर मूळ म्हणजे याच्यावर आपल्या सांगली जिल्ह्यातच सुमारे 10 ऑफेन्सेस दाखल आहेत। ज्याच्यात 395 मर्डर आणि मोका, रॉबरी असे 10 विविध गुन्ह्यांमध्ये हा वॉन्टेड होता, म्हणजे हा अटकच झाला नव्हता आणि याला पकडण्यात यश मिळालेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः जवळचे कोल्हापूर किंवा सातारा या जिल्ह्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे असतील, त्याचा शोध घेऊन त्यांनाही तो देण्यात येईल। परंतु हा एक 2018 पासूनचा पाहिजे असलेला म्हणजे जो अटकच झाला नव्हता असा आम्ही पकडण्यात यश मिळवलेलं आहे। दुसरा एक आरोपी आहे क्रांती जलवा भोसले, हा टाकळी बोलवाड पारधी वस्ती मिरज, याच्यावरही कवठे महाकाळमध्ये 395चा गुन्हा दाखल होता आणि त्याचा आता फरारी होता 2022 पासून फरारी होता। वॉन्टेड आरोपी आहे, म्हणजे हाही अटक झालेला नव्हता। आधीचा किरण भोसले, आत्ताचा हा क्रांती भोसले, असे 2। आणि तिसरा आहे ते विश्वनाथ भोसले, हा टाकळी बोलवाड पारधी वस्ती आणि ह्याच्यावरही रॉबरीचा आत्ताचा लेटेस्ट एक गुन्हा आहे 2026चा, ह्याच्यामध्ये वॉन्टेड होता। अशा 3 गुन्हेगारांना या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात चांगली उपलब्धता झालेली आहे आणि हे मुळात दरोडा, जबरी चोरी, खून, रेप अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी आहेत। त्यामुळे नक्कीच याच्यामुळे आळा बसेल, कारण ते आता कायद्याच्या कचाट्यात आलेले आहेत।